नमस्कार टू फॅमिली, कसे आहेत? मजेत आहेत ना? चला तर म्हटलं आपण छोटंसं मिनी ब्लॉगला सुरुवात करू. तर बघा, भाजी झाली, पोळ्याची कणिक मळून ठेवलेली आहे, नंतर साबुदाणे टाकलेले. माझा उपवास होता, तर म्हटलं चला इथं काही आता उपवास सोडणं शक्य नाही आहे, पण मग दुपारी वेळ झाला तर मग आपण काय करू, सोबतच घेऊन घेऊ. तर मग मी सोबतच साबुदाणे घेऊन घेतले. अंघोळ वगैरे झाली आणि मी गाऊनच घालून घेतला. म्हटलं साडीनं ऐनवेळी चेंज करीन. लवकर साडी घातली का तर कामं पटकन अजून आवरायची होती बरीचशी. म्हटलं चला पटकन आता स्वयंपाक पाणी करून धुणं वगैरे तावणे, म्हणजे मीच धुणं धुवून घेतलं, थोडंसंच कपडे काढले, कपडे धुतले आणि नंतर पटापट तावणे पण आवरलं, मी पण आवरलं आणि थोडं थोडं तावणे नाश्ता करून घेतला आणि मग आम्ही गेलो. तर आम्ही स्टेशनवरती तिचे पप्पा, मी आणि ताऊ, तिचे पप्पा आले आम्हाला सोडायला. तिकीट वगैरे काढलं आणि आम्ही वरती चढतो आहे आता. तर बघा, त्यांना खूप हे वाटत होतं, तुम्ही एकटे जाऊ नका हो, म्हणजे पण कधी आपल्याला सवय होणार आहे, त्यासाठी ना म्हटलं तुम्ही आहे ना आम्हाला जाऊ द्या, मी बरोबर घेऊन जाईन. त्यांना कसं वाटत होतं कधीच सोडलेलं नाही, त्या कथा ताई आपण सवय ठेवली ना तर बरं असतं कुठं फिरायचं, पण आपल्याला कसं सासरजवळ माहेरजवळ त्याच्यामुळे कुठं जाण्याची सवयच नाही आहे. तर बघा आम्ही पोचलो नंतर 12:30 वाजता. रिक्षा केली, रिक्षामध्ये बसलो, खूप घाई झाली. म्हणजे रिक्षा लगेच खाली स्टेशनवरती उतरलो आणि रिक्षा पकडली. बघा एवढं मोठं खूप छान कॉलेज होतं, गार्डन, एवढं मोठं गार्डन पण होतं. एवढं लांबून चालत चालत आलो. नंतर आपली ताऊ मध्ये गेली, ताऊला बरोबर टाईम पोहोचवलं. 2 वाजता पेपर होता तिचा, 2 ते 5 पेपर आहे. मग मी इथं झाडाखाली बसून घेतलं, दिवसभर झाडाखाली बसायचं होतं मला. तर बघा मी थोडं थोडं तुम्हाला व्हिडिओ, म्हणजे अजून इकडे तिकडे कसं वातावरण आहे ते दाखवत होती. तर खूप छान होतं, मस्त हिरवंगार झाडं वगैरे, भरपूर झाडं होती. आणि नंतर मग मी फराळ करायला बसली, चम्मच विसरून गेली मी घरी. तर थोडं साबुदाणे वगैरे खाल्ले. ताऊचा पण टिफिन आणलेला होता, पण ताऊला म्हणजे लगेच मध्ये चालली गेली, तिला वेळच नाही घरी खाल्लेलं तेवढंच. तिला एवढं टेन्शन आलेलं होतं, तिला गाडीमध्ये पण थोडे खारे शेंगदाणे वगैरे घेतले, पण ते पण खाल्ले नाही तिने. खूप टेन्शन आहे इथं मुलांना पण. तिचा CETचा पेपर आहे आणि त्या दिवशी तिच्या पप्पांनी आणलं. आज मला ते म्हणत होते मला सुट्टी भेटणार नाही, भेटली नाही, नाही तर मीच गेलो असतो. म्हटलं तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, कधी आम्हाला सवय पडणार आहे, तर कधी आपण थोडंफार एकटं फिरलं ना आपल्याला मध्ये पण थोडीशी अशी डेअरिंग येते. तर मी पण बरोबर रिक्षा करून घेऊन गेली आणि तिथं बसलो आणि मस्त संध्याकाळपर्यंत म्हटलं आरामशीर आपल्याला इथं बसायचं आहे झाडाखाली. एवढं बोर वाटत होतं ना, काय करणार आहे. सगळेजण म्हणजे बरेच पालक आलेले होते, तर ते तिकडे बसलेले, कोणी कुठे झाडाखाली. खूप बघा एवढं लांबपर्यंत रस्ता आहे, एवढं लांबपर्यंत जावं लागतं आपल्याला. तर नंतर आता पेपर संपला आणि आम्ही आता घरी चाललो. तर काही वाटलं नाही, मस्त दिवसभर टेन्शन आलेलं होतं, काही नाही, व्यवस्थित झालं. आणि आपल्याला पण कधी अशी म्हणजे बाहेर निघण्याची सवय राहील, त्या करता आहे ना थोडंफार फिरलं ना, तर आपण पण थोडं घरच्यांना पण काही टेन्शन येत नाही. तर मग नंतर रिक्षा पकडली आणि रिक्षामध्ये बसलो आणि घरी आलो. म्हणजे रिक्षामध्ये बसलो आणि आपण स्टेशनवरती आलो, स्टेशनवरून गाडी पकडली लगेच राईट टाईम घरी आलो. बघा नंतर दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ, लग्न आहे, मावस दीर आहेत ना, मावस दीरांचं लग्न आहे. तिथं मी काही जास्त व्हिडिओ शूट केला नाही, थोडंच केलेलं आहे. आणि तिथं आज हळद होती आणि आता आपलं उद्याच्या दिवशी लग्न आहे. तर बघा हळदीला गेली, नंतर मग मी सुषमा त्यांच्या घरी आली. तिकडनं येताना त्यांचं फर्निचरचं काम चालू आहे, काम अजून अपूर्ण आहे. हे झालेलं आहे TV कॉर्नरचं पूर्ण आणि बाकीचं हे राहिलेलं आहे. बरेचसे अजून वस्तू बनवायच्या अपूर्णच आहे, तर पूर्ण झालं की मी तुम्हाला दाखवेलच. हे बघा पूर्ण अजून पसारा पडलेला होता, तर मी थोडं तिथं पण व्हिडिओ शूट केला आणि नंतर मी दाखवेनच तुम्हाला कसं कसं बनवते काय. तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते, छोटासा होता.